अजित पवार आज बारामतीमध्ये त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं। अजित पवार काटेवाडीपर्यंत वारीत चालणार आहेत। शरद पवारही आज पालख्यांचं स्वागत करणार आहेत। पवारांना भेटण्यासाठी गोविंद बागेत कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे। तर आज संपूर्ण पवार कुटुंबीय जे आहे ते दिंड्यांचं स्वागत करणार आहेत आणि पालख्यांचं दर्शनही घेणार आहेत। स्वतः अजित पवार देखील या पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत। महिलांकडून त्यांचं जोरदार स्वागत देखील करण्यात आलं। ही दृश्य आपण बघतोय। अजित पवार काटेवाडीपर्यंत पायी चालणार आहेत। ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। अजित पवारांनी हातामध्ये टाळ घेतलेला आहे आणि विठुरायाचा जयघोष करत अजित पवार स्वतः देखील या वारकऱ्यांच्या उत्साहामध्ये सहभागी झाले। तर आज संपूर्ण पवार कुटुंबीय जे आहे ते बारामतीमध्ये येणाऱ्या पालख्यांचं स्वागत करणार आहेत आणि अजित पवारांनी या उत्साहाला सुरुवात केलेली आहे। स्वतः ते आज बारामती आतमध्ये आलेल्या पालखीमध्ये सहभागी झाले। स्वतः विठुरायाच्या नावाचा जयघोष करत हातामध्ये टाळ घेत त्यांनी या उत्साहाला सुरुवात केलेली आहे। याआधी त्यांनी या वारीमधील या पालखीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांशी देखील संवाद साधला। अजित पवारांचा उत्साह पाहायला मिळतोय। थोड्याच वेळात शरद पवार देखील पालख्यांचं स्वागत करणार आहेत आणि आज शरद पवार बारामतीमध्ये आहेत, त्यामुळे गोविंद बागेत देखील त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते मोठी गर्दी करतात। तर गोविंद बागेतून आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव जोडले गेलेले आहेत। जयकुमार, तुम्ही स्वतः गोविंद बागे बाहेर आहात। आज शरद पवार पालख्यांचं स्वागत करणार आहेत, मात्र त्यापूर्वी कार्यकर्त्यांनी त्यांना भेटण्यासाठी गर्दी केलेली आहे। कशा प्रकारचं वातावरण बघायला मिळतं आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमलेत का? नक्कीच प्राची, आज बारामतीत दोन मोठे नेते आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत। अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याकडून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे थोड्याच वेळानंतर 1 ते 2च्या दरम्यान शरद पवार जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे पालखीचे स्वागत करतील। पिंपळी या गावामध्ये ते स्वागतासाठी थांबणार आहेत आणि नंतर राज्यभरातून अनेक ठिकाणाहून कार्यकर्ते शरद पवारांच्या भेटीसाठी गोविंद बागेमध्ये आलेले आहेत। अनेक राज्यातल्या अनेक तालुक्यातून जिल्ह्यातून कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी येत असतात। त्याचप्रमाणे आता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सेवेकरी आणि निवेदक शरद पवारांची त्यांनी भेट घेतलेली आहे। त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। मला सांगा, तुम्ही शरद पवारांची भेट घेतली, काय आमंत्रण देण्यात? नमस्कार। जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थान देहू या ठिकाणी 339वा पायी दिंडी सोहळा देहू ते पंढरपूर या सोहळ्यामध्ये निवेदक आणि आम्ही संपूर्ण देहू गावातील सेवेकरी ह्या ठिकाणी महाराष्ट्राचे लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांना आमंत्रण देण्यासाठी आलेलो आहोत। तर ह्यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजां पालखी सोहळ्याचे सेवेकरी आणि निवेदकांनी शरद पवारांना आमंत्रण दिले। 1 ते 2च्या दरम्यान शरद पवार यांच्याकडून तुकाराम महाराजांच्या पालखीचे पिंपळी या गावामध्ये स्वागत केले जाईल। त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी या गावामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला परेड समाजाकडून पायघड्या घातल्या जातात। त्यानंतर या पालखी सोहळा काटेवाडीतल्या मुख्य चौकामध्ये येईल, तिथे मेंढ्यांचं रिंगण त्या ठिकाणी पार पडेल आणि नंतर हा पालखी सोहळा इंदापूरच्या दिशेने प्रस्थान करेल। धन्यवाद जयकुमार, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण 2 दृश्य बघतो। अजित पवार पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत, तर दुसरीकडे शरद पवार देखील आज पालख्यांचं स्वागत करणार आहेत। तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज शरद पवार हे स्वागत करतील आणि त्यानंतर आज काटेवाडीमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचं मेंढ्यांचं रिंगण देखील पार पडणार आहे। त्यामुळे आज बारामतीमध्ये उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे, कारण बारामतीमध्ये आज संपूर्ण पवार कुटुंबीय जे आहेत ते वारकऱ्यांचं स्वागत करतायत। स्वतः ते पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत, त्यामुळे सर्वच वारकऱ्यांमध्ये आणि पवार कुटुंबियांमध्ये देखील उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे। तर या संदर्भात आपण बोलणार आहोत। थेट वारीमधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुजित काळंगे आमचे प्रतिनिधी। सुजित, आज स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे वारी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत, पालख्यांसोबत ते चालतायत, त्यामुळे वारकऱ्यांमध्ये कशा प्रकारचा उत्साह बघायला मिळतोय?
प्राची, वारकऱ्यांमध्ये प्रचंड आनंदाचा उत्साह आहे। सकाळी अजितदादा या ठिकाणी आले आणि त्याचबरोबर वारकऱ्यांमध्ये सहभागी झाले। पहिल्यांदा त्यांनी पालखीचं दर्शन घेतलं आणि मग ते चालू लागले। अजित पवारांच्या घरी प्रत्येक वर्षी एक दिंडी मुक्कामी असते, त्या दिंडीची सेवा अजित पवारांचं कुटुंबीय करत असतात। ते दिंडीची सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी भेट घेतली। अनेक वारकरी त्यांना जोडले जात आहेत, वेगवेगळे बारामतीतले असो किंवा महाराष्ट्रभरातून आलेल्या दिंडेकरी, वारकरी, फडकरी आणि त्याचबरोबर वारकरी संप्रदायातील वेगवेगळे जे हरिभक्तपरायण महाराज आहेत ते त्यांना या ठिकाणी भेटत आहेत आणि अजितदादा त्यांच्यासोबत त्या ठिकाणी चालत असताना आपल्याला दिसत आहेत। प्राची, धन्यवाद सुजित, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। यानंतर विठ्ठल भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे। विठ्ठल मंदिरात आजपासून 24 तास दर्शन सुरू राहणार आहे। 21 जुलैपर्यंत हे दर्शन सुरू राहील। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे। तर आजपासून विठ्ठल भक्तांना विठुरायाचं 24 तास दर्शन घेता येणार आहे। 21 जुलैपर्यंत हे 24 तास दर्शन खुलं राहणार आहे। आषाढी वारीनिमित्त हा मंदिर प्रशासनानं निर्णय घेतला आहे। तर आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो वारकरी हे पंढरपूरमध्ये येत असतात आणि या सर्व वारकऱ्यांना विठुरायाचं दर्शन व्हावं यासाठी 24 तास विठुरायाचं दर्शन हे खुलं राहणार आहे आणि आजपासून हे दर्शन सुरू होणार आहे आणि 21 जुलैपर्यंत हे दर्शन घेता येणार आहे। नारायणगडाच्या दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालंय। नारायणगडाची वर्षानुवर्षाची परंपरा आता कायम ठेवण्यात आली आहे। बीडच्या बेलरा गावात पालखी मुक्कामी होती आणि त्यानंतर आता या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालंय। तर नारायणगडाच्या दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालेलं आहे। पालखी सोहळ्यामध्ये शेकडो वारकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि वर्षानुवर्षे ही परंपरा अशीच कायम आहे।